हा प्रायश्चितचा दंडवत आहे. स्वामी की जय. आता आपण हे प्रायश्चित करतो आहे. प्रायश्चित म्हणजे काय आणि प्रायश्चित हे कशा करता करावं लागते आणि कोणासमोर करावं लागते. म्हणजे प्रायश्चित म्हणजे आज 40 दिवसापासून आपण या ठिकाणी आहोत. इथे संत आहेत, महंत आहेत, भिक्षुक आहेत, वासनिक आहे. कोणाची आपलं बोलणं होते, काही कोणाचं मन दुखवलं जाते. अशा प्रकारे हे मन दुखवल्या जाते, त्याचा फार दोष लागतो. आणि एखाद्या संताचं अधिकरणाचं मन जर दुखवलं तर काय होते, तर स्वामी आपल्या सूत्रामध्ये काय बोलतात, बाई हे याप्रती बोलिले ना हे याप्रती बोलिले. म्हणजे आपण एखाद्या अधिकरणाचं मन दुखवलं, एखाद्या संतकाचं मन दुखवलं, अहो ते तर आहेच आहे, पण एखाद्या वासनिकाचं सुद्धा मन दुखवलं तर स्वामी काय म्हणतात, बाई हे याप्रती बोलले ना हे याप्रती बोलले. म्हणजे आपण स्वामीलाच बोलल्यासारखं झालो. कारण हे स्वामीचे साधक असतात, तर ते स्वामी त्यांना जे बोललेलं आहे ते स्वामी आपल्याकडे घेतात. उदाहरणार्थ एक आता सांगायला तर भरपूर काही आहे, पण ते मोठमोठे अधिकरण बसलेले आहेत, अधिकृतीचा दोष लागतो. म्हणून एक साधारण सांगतो, एक सारव सांगतो. एक वेळ बायसाने कुत्र्याला दगड मारला होता. पहा, कुत्र्याचा आणि स्वामींचा काही संबंध नाही, ते एक प्राणी आहे. परंतु दगड मारल्यानंतर स्वामींनी आपल्या श्री मुकुटाला हात लावला. म्हणजे किती पहा, म्हणजे त्या कुत्र्याला जर मारलं तर स्वामींनी ते सुद्धा म्हणजे आपल्या कानाला हात लावला. आणि याचं पूर्ण जर चरित्र जर सांगू म्हटलं तर मी इथं फक्त प्रायश्चित सांगायकरता आहो, पूर्ण विश्लेषण करण्याकरता नाही. म्हणून हे अंतःकरण जे दुखवलेलं आहे, जसं एखादं लोखंड पावसाळ्यामध्ये पावण्यामध्ये पडलेलं आहे, त्याला गंज लागतो, कीटन लागते, ते लोखंड खराब होते. आणि ते अग्नीमध्ये जर कधी टाकलं तर ते लोखंड शुद्ध होते, म्हणजे जे कीटन असते ते कीटन जळून जाते. तसं आपण या महापुरुषांच्या महाअधिकरणांच्या समोर आपण केलेल्या कर्तृत्वाचं अनुताप जर कधी केला यांच्या मार्फत, तर परमेश्वर यांच्या मार्फत आपल्याला त्या दुःखापासून मुक्त करतात. म्हणून हे प्रायश्चित विधी आपल्याला इथे करावं लागते. तर आता पहिले अगोदर जिकडे उत्तर असेल त्या उत्तर दिशेकडे तोंड करून फक्त 2 मिनिटं फक्त ईश्वराची अगोदर प्रार्थना करा, नंतर यांची प्रार्थना करा. 1-2 मिनिटं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता या अधिकरणांच्या समोर पहा, जसं असेल तसं प्रार्थना. हे स्वामी श्री चक्रधरा, उत्तरपंथी निवासिया, बाबा आपण जेथं असाल तेथून प्रसन्नतापूर्वक मनोधर्म धारण करून माझ्या विकार दोषाचा प्रसव मोडावा. आता पावे तो मला घडलेल्या चतुर्विध विकार दोषाची क्षमा करा व यापुढे मला विकार दोष घडू देऊ नका. सर्वतोपरी मला सहाय्य करा. अशी अर्थपूर्वक प्रार्थना करीत आहे असं स्वामींना म्हणा. द्वापारी श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज, श्री दत्तात्रेय प्रभू राया, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू राया, स्वामी श्री चक्रधर राया,
पाची अवतारा मिळून माझ्या विकार दोषाची क्षमा करा. आता श्री अधिकरणाला मुख्य करून आता अधिकरणांची प्रार्थना करा. आता अधिकरणाला काय म्हणायचं आहे आपण की बाबा आपण श्री चक्रधराचे राजकुमार तत्परायण गणाचे गहन अति दुर्लभाचे दुर्लभ आहात. तरी मज अधमा कारणे ईश्वर द्रोह्या कारणे आपण सर्व गुरुकुळ मिळून माझ्या स्वामी राया ते विनवावे. माझ्या सर्व अपराधाची क्षमा करावी. मी काळ तोंडा म्हणून स्वामी माझे ऐकणार नाही. आपण स्वामी श्री चक्रधराचे दरबारीचे वकील आहात. स्वामी रायाच्या धुरा आहात. स्वामी राज माझ्यावर उदास झाले आहे. तो स्वामी राज जेने जेने परी माझ्यावर प्रसन्न होईल तेने तेने परी स्वामी राया ते मज पतित अधम आर्थिया अनार्थिया कारणे प्रार्थून प्रसन्न करावे. दंडोत घाला. आता दंडोत घाला आणि दुःख करा. आणि जे काही आपण आपल्या हातून घडलं असेल ते स्वामीला दुःखपूर्वक आरतीपूर्वक बोला. मी षडविध प्रमाद सेवून स्वामी राया ते उदास केले. जे तुके वारले ते तुके आचरले नाही. भट्टा बाईसाच्या देवा शरणांगत वज्रू पंजरा. तुम्ही माय बाप सखा सुहृद आणि ते बंधू अनाथनाथ भक्त काज कैवार्या जीव दोष आच्छादका. माझे सकळ दोष जाणनीचे न्याय माऊलीपणे उदरी साठावा. माझे ठाई अपार दोष असती विकार प्रमाद्या दोष निमित्त दोष जाये 22 दोष 62,500 दोष माझे ठाई असती विकार दोषाने नखाग्रापासून केसाग्रापर्यंत चुळबुळीत भरलो आहे. प्रथम उल्लेख रसरूप अभिमुख सेवना चतुर्विध विकार संपूर्ण भोगला. तुझे या साधनवंताचे ठाई रज भोगले कुमुरत्वयुक्त पात्री रज दोष कल्पिले. मी स्वतःचा आणि इतरांचा धर्मभंग केला. मी राजस हावभावयुक्त चेतन पदार्थाचे दर्शन स्पर्शन संभाषण युक्त वर्तन केले. मी अरण्य पशु ग्राम पुष्वत
निर्लज्ज होऊन निर्भयपणे रजाचे वर्तन केले. मी अमेध्ये कृमी विषय कृमी होऊन ठेलो. सात्विक काळी सात्विक स्थानी पात्री रज कल्पिले. तिने विचित्रा परिचय दोष जोडिले. आणि काते पुढा सोनी अंतरी विषय भोगिले. ऐसे अनेक दोष जोडिले. तेने करुण अभिमाने क्षोभा ते पातली. विषया कारणे लावलाई चोरी यारी. अन्य वार्ता केली. रजगुणाचे बहळ तो चुकविले नाही. ईश्वरापर्यंत माझी ठी पुरली मी विकाराच्या चारी. अवस्था संपूर्ण भोगल्या. मी आता भगिने आप्त सहोदर ओळखले नाही. मी कुमरत्व पात्र आधी करून विकार सेविला. मी कुमरत्वयुक्त पात्राचा धर्मभंग केला. धर्मापासून घालविले. कितीकांचे बळे धर्मभंग केले. महाज्ञान्या भक्ताची अठाईचा चेतन पदार्थ चालविला. मी देवतांचे साधनवंत देवता विग्रहादी चुकविले नाही. माता भगिनी सोयरे धायरे यांचे ठाई. मानसिके वाचिके शारीरे विखो भोगिला. मी निमित्ती विधी आचरता अनेका पात्रांचे धर्मभंगविले. मी विषय वासना पूर्ण होण्या लागी. अर्थाचा अनार्थ करून तर्काने अर्थाचा वितर्क केला. ऐसे प्रतारणा केली. ऐसा मी विषया लागे परतारक झालो. माझे विकार रूप क्रिया पाहून स्वामी रायाला माझी खंती आली. स्वामीला उदास केले. तेने करून नामधारक वेदवंत बोधवंत अनुसरले. प्रमादे ज्ञाने भक्ताची चारी दाने ठाकले. कोमळते धर्मापासून गेले. अनुकूळ जन प्रतिकूळ झाले. जनाच्या भजना पूजनाच्या दर्शनाच्या आडणीच्या क्रिया ठाकल्या. मी विकार भोगा कारणे उज्जू सूज नेसलो. जिगी मिगी आणली शृंगार मिरविला. अशी माझी अक्रिया पाहून स्वामी उदास झाले. त्याने बहुतांचे वेदबोध अनुसरण ठाकले. ऐसा विकार दोषी आम्ही कुमरत्व युक्त पात्रे नव्हते दोष कल्पिले. नव्हते उपसर्ग रचिले. ऐसा अनंता सृष्टीचा विकार प्रमाद्या.
स्वामी राया ते दुखविले कष्टविले शिनविले महाराजा श्री चक्रधरा ऐसे विकार संबंधित अनेक विकार रूपी दोष माझे ठाई आहेत जे मला आठवत नाही आणि आठवीत असतील तर सांगावयाची लाज वाटते. आपण सर्वज्ञ आहात तरी माझे विकार रूपी जेवढे दोष आहेत त्या सर्व दोषाची क्षमा करून उपसाहण्यात घालावे करीत आहे. पुढे मला कोणताच विकार दोष घडू देऊ नका. करा, जरा दुःख करा, ईश्वराची प्रार्थना करा. जे जे आपण केलं असेल मागे ते आठवा. उठा बाबा, उठा म्हणता. उठून उभे राहा म्हणतात बाबा. उठा उठा बेरा. मी अनंता सृष्टीचा विकल्प प्रमाद्या आहे मान मान्यते कारणे संग्रह रूप विकल्प आचरलो ममता रूप विकल्प कल्पना रूप विकल्प तामस रूप विकल्प शुचि असुचि पवित्र अपवित्र देवता जनित विकल्प अनुचित पदार्था संग्रह रूप विकल्प अन्यथा ज्ञान रूपी विकल्प तथा आमच रूपी विकल्प आचरलो तेने प्रसवे जातार्वाचा संग केला देवतांच्या तीर्थक्षेत्राचा आश्रय धरिला विकल्पजनित अन्नक्षेत्राचे सदावर्ताचे नवसदाप्याचे अन्न बक्षिले जे न करावे ते केले आणि कासही करवास लाविले तेने विकल्पाचा वरपडा झालो विकल्प प्रमायसा विकल्प प्रमादी आम्ही तसेच शांतिक पुष्टी कालागे नवसदाप्यादी क्रिया स्वस्थ केला आणि कासाठी करवावयास लाविला स्वार्था कारणे वाटेल प्रकारे खोटे नाटे बोलून दैवराटीत द्रव्य गोळा केले त्या द्रव्याचा विनियोग संबंधित केला तो त्यांनी विकल्पजनित क्रियेत लावला अन्य भजन केले असेल तर तो निमित्त विधी आचरिता मानसिके कुठे गेलो जरा देवाची प्रार्थना करा. हा झाला दंड झाला. हा देवाची प्रार्थना करा.
देवाची प्रार्थना कर तर हो बा हा चला उठा अरे हो थांबा 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 प्रतदेहारंभ विकल्प आचरता मी देवता जनित विकल्पाशी शरण जाता मी तोरण मंडळाचे अन्न भक्षिता मी अन्य मार्गियाचा संसर्ग करिता मी देवता प्रतिष्ठित भोगस्थान सेविता मी तीर्थक्षत्री मळमूत्र सारिता मी पुरुष सामर्थ्यवंत भोगिता मी सेवेचे ओळख परिचयाचे अन्न भक्षिता मी सकळ देवतांचा ऋणाईत मी मज देवता चक्राच्या हाती जाऊ न द्यावे जी चतुर्विध कर्मफळाच्या बंधनापासून सोडवावे विकल्पाचारी कोरा अनुष्ठिल्या संग्रह रूप विकल्प अचरला अनंता सृष्टी देवते ते परमेश्वर म्हणत आलो परमेश्वरा ते जीव देवता म्हणत आलो देवतेला शरण गेलो देवतेचे धर्म आचरले अन्य मार्गियाच्या ठिकाणी भजन घातले लोकसंग्रहा करिता तीर्थस्थात जाओ लागलो एकादशी शिवरात्री कामिक व्रते आचरित शिवरात्री कामिक व्रते आचरित राहिलो अन्य मार्गियाचा संसर्ग करून त्यांची प्रशंसा केली भोगस्थानी लेपाच्या देवळी आहार विहार करीत राहिलो लग्न मंडपी बारसे काज भोजन श्रद्धाधिका जाऊन इंद्रियार्थ पदार्थ सेवन केले तेने करून अहंता रूप विकल्पावर पडा झालो अन्य देवतांच्या चरित्राची पोवाड्याची पुस्तके वाचित राहिलो ईश्वर धर्माचा स्थिकार केला मी विकल्पदोषाने अनंता सृष्टी वाहात आलो अनंता सृष्टी विकल्पदोषाने ईश्वरी अंतर पडले इत्यादी नानाविध विकल्पाने मी ग्रासलो असे जी स्वामी राया तेने स्वामी राज दुरावला ऐशा माझ्या वैकल्पिक महापातकाची गणतीच नाही आता ही तीच गती मी विकल्प दोषापासून कैसा निस्तरेन स्वामी रायाचे म्हणतिले त्यापैकी एकही घडले नाही जे जे तुम्ही वारिले ते मी अधिक करीत गेलो तेथून काढीत तुझं वांचून कोणी नाही तुझं दोष व्हावे ऐशी कवन जोडली नाही महाराजा दयाळू
कृपाळवा कनवाळव्या नरकापासून सोडावे तुम्ही सकळ जीवांच्या दुःखी झळंबत असता माझी करुणा येऊ द्यावी जी सकळ अपराधाची क्षमा करावी बाबा आपण पुढे गेलो कोण हा दुःख करा दुसरा झाला आपल्याकडून जे जे काही विकल्प दोष घडले असतील त्याचा आठव करा आणि दुःख करा उठा उभे राहा नाही थांबा थांबा बर प्रार्थना करा स्वामींची प्रार्थना करा तो परत दुःख करा गेलेल्या दुःखाबद्दल पोळ येऊ द्या बरं लाईन मग वर करायच्या टायमाला आता काय करू हा त्याला दंडच घाला हा हो मी विकार प्रमाद्या उभे राहा उभे राहा हिंसा दोष हिंसा हे काय मी विकार प्रमाद्या हिंसा दोष खाली करतो हा तेच तर शरीर प्रमादाचं आहे ना बोला मी विकार प्रमाद्या विकल्प प्रमाद्या हिंसक प्रमाद्या षडविध प्रमाद्या आहे मी हिंसेच्या चारी कोरा अनुष्ठिल्या जारज अंडज श्वेतज उद्बीज तृणामुंगीची हिंसा सपूर जंतूची हिंसा चालता बोलता हात हलविता उठता बसता सपूर जंतूची हिंसा झाली मानसिक वाचिक शारीरिक चतुर्विध भूताग्रामाची हिंसा केली तेने करून मी अनंता परीचे नरक जोडले घरेदारे बांधली तेने जंतू लागे आश्रय झाला जंतू ही जंतू ते भक्षो लागले शेतीवाडी केली तेने करून असंख्य जीव जंतूची हिंसा झाली ते सर निमित्त दोष माझे कपाळी पडला कर्म रहाटीत तृणामुंगीची चलद्रुपाची स्थावराची असंख्यात हिंसा घडून तो प्रसव मनुष्य हननापासून ज्ञाने विग्रहाचे हनन घडले दंडच घाला तोच प्रसव देवराहाटीत नामधारक वेदवंत बोधवंत वासनिक
अनुसरले ज्ञाने भक्त इत्यादी पात्रापासून थोर पात्रापर्यंत माझा प्रसव चालत आला. त्या प्रसवात ईश्वर पात्री उभय दृश्य अवतारापर्यंत माझे पुरली ठेव पुरली ऐश्यापरी अनंता सृष्टी माझेकडून ईश्वर ते हे स्वामी श्री चक्रधरराया माझ्या अनंत दोषाचे प्रसव मोडा बाबा. या सृष्टीमध्ये मला या सर्व दोषातून मुक्त करणार कोणीच नाही महाराज. आपणच एक आहात. बाबा तुम्ही ईश्वराला माझ्याविषयी प्रार्थना करा की या सकळ दोषापासून ईश्वर तुमचं ऐकतात. बाबा आपण सर्व ईश्वर परायण आहात. तरी माझ्या या सकळ दोषाचे बाबा आपण सर्व ईश्वर परायण ईश्वरास पडिये आहात. ईश्वराचे राजहंस आहात. सर्व साक्षीचे वकील आहात. तुमचे यावर स्वामी प्रसन्न आहेत. प्रसन्न आहे. कुठे करा दुःख करा. दुःख करा. आपल्या अजून जे जे काही हिंसा दोष घडले त्याच्याबद्दलचा आठव करा. तुम्ही स्वामी ते स्मरून माझ्या दोषाकडे बोला. माझ्या दोषाकडे लक्ष न घालून मज कारणे साधन दाते आते विनवावे. आपल्या प्रार्थनेने स्वामी महाराज माझ्या घडलेल्या विकल्प दोषाची क्षमा करतील. हे साधनदाता श्री चक्रधरराया मी अज्ञान जेवढे विकल्प दोष घडले तेवढे दोष मला आठवत नाही. दोषाची निवळणी करू शकत नाही. महाराजा आपण सर्वज्ञ आहात. माझे सर्व दोष जाणता म्हणून आपणास विनम्र होऊन प्रार्थितो. माझ्या सर्व विकल्प दोषाची हिंसा दोषाची क्षमा करावी आणि पुढे मला कोणताच हिंसा दोष घडू न द्यावाजी. करा देवाची प्रार्थना करा. दुःख करा. केलेल्या क्रियेचा अनुताप करा. जे आपल्या हातून कळत न कळत जाणून बुजून जरी आपल्याला कळते की आपण हे करू नाही पण आपण आपल्या अज्ञात्वामुळे मोहामुळे आपण काही गोष्टी करतो जाणून पण करतो. तरी महाराजांना सांगा हे माझे सर्व दुःखापासून मला मुक्त करा. कळत न कळत काही दोष झाले असतील ते आठवा. उठा उठा. बाबा उठा म्हणतात. उठा. म्हणा दंडोत घाला. आहे आता हे गहाळ दोष जो आपल्याला घडतो हे गहाळ दोषानिमित्त जो दोष आहे तो बोल.
घाला दंडोत घाला लवकर भिजणार नाही ना. म्हणा मी गहाळ दोषाचा प्रसव मोडला नाही. गहाळ दोष निमित्त दोष जाये 22 आधी दोष चुकविले नाही. अशा घडल्या दोषाकडे दुर्लक्ष केले. प्रतिसृष्टी ज्ञान देही ब्रह्मविद्येचे परानिमित्त शब्दाचे रहस्य बाहेर घातले. स्वार्था कारणे अर्थाचा अनर्थ करून अनर्थाप्रती शास्त्राचे कथन केले. आमटी मिठा भाजी कारणे शास्त्र बाहेर घातले. अर्थवंताच्या पांती अनार्थवंत चुकविले नाही. अन्य लोकाप्रती शास्त्र कथन केले. तेने अनंता सृष्टी वाया गेल्या. आपल्या बुद्धिबळे अर्थाचा अनर्थ करून जगाच्या वृद्ध्या अनासारख्या केल्या. म्हणून या सृष्टी परमेश्वर मला ज्ञान दान करता विन्मुख झाला. तेने करून ब्रह्मविद्या शास्त्र ऐकावे अशी बुद्धीच होत नाही. शास्त्र ऐकावयाचा योग पुरत नाही. आणि योग आलाच तर शब्दाचा उमट होत नाही. मी महा सत्पात्रांची डाकुली वाहिली. अधिक वृत्ती केली. समान वृत्ती केली. अन्य वार्ता करिता मी कठिनिया निचाड सहभागी मानिया. द्रव्य सेवित मी इंद्रियार्थ पदार्थाची चाड करिता मी. कांजी भांजी सेविता मी. कौनी न सूर्य तयावरतमे उत्संग्या पदार्थ ग्रहण करिता मी. अभिलाषी मी पदार्थी विषमत्व करिता मी. चतुर्विध साधनाची हेळ बुद्धी करिता मी. चतुर्विध साधनाते न सेवून मान्यता भोगी. आपले श्रेष्ठत्व मिरवी. गुरुपसे अधिक वृत्ती आचरी. वैदिक ज्योतिष प्रकाशून आपले आते भजवी. विषयाकोदया होऊन नरकाचे तिने दोष सेवी. ऐसा मी कर्मचांडा आपले ओखटे गोमटे जाणे. पर जाणूने ओखटे करी. वर महात्मा वेशाचे सोंग मिरवी. उपाधी अंगे करुणा सर्वे मिरवी. श्रुतयाचे पुण्य वाया धाडी. सदा अन्य वृत्ती बोले. मंगळ काळी तम तम करी. अनेकाची मान्यता देखून मनी जळतो. तेने करून देवता शोभ अंगविले. देव राहतेत येऊन संबंधियाची थोर ममता धरली. त्याच्या सुख दुःखी झळंबत राहिलो. परमार्गाचे कोणतेच सेवा दास्य घडले नाही. आपल्याच गरजा पूर्ण करीत राहिलो. ईश्वराचे ठाई वेचलो नाही. ऐसा प्रतिसृष्टी प्रमाद अंगविला. हे आश्वी श्री चक्रधरराया माझ्या अवेर नरकाचा देवता निकृष्टा निर्दया
उदासा वैरिणी पोट फाडून दगड भरी जीवाचा आहार घेती हे स्वाम्या मला पुन्हा जीव देवतांच्या हाती जाऊ न द्यावे तुमचे दास्य घडावे नरकापासून सोडवावे तुझ वांचून या सृष्टीमध्ये मला रक्षिता तारिता कवनीच नाही महाराज मी अनंता सृष्टी वाहत आलो ज्ञान देऊन वाटा प्रकाश बिडावळ श्रीकर ठेवून माझी अनुसरणाची वाट पाहासी स्वीकरांत घाण्याविषयी चिंतन करीसी ऐसा तुम्ही कृपाळू कनवाळू दयाळू मयाळू माझी जननी मी तुझा दास नहून देवतेचा दास झालो तुझ्या निडळावरचा श्रीकर आकुडन तुझे म्हणितले केले नाही तुझ्या साधनवंताचे सेवा दास्य घडवून मज अपवित्रा ते पवित्र करावे जी अनंता सृष्टी मला परनिष्ठ दोष घडले आणि प्रशस्त हे घडतच आहे मी गुरुद्रोही मार्गद्रोही परिवारद्रोही आत्मघातकी विश्वासघातकी प्रतिष्ठ विमूढ योगभ्रष्ट अंतराया वर्मस्पर्शिया नित्य नरकिया कखाया कर्मचांडा पतित दुराचारी मातृगमनी वेश्यागमनी परतारक कानवाथर स्वनिष्ठ परनिष्ठ बहुताच्या इष्टा आड आलो महापात्रे नाना प्रकारे दोष कल्पिले तुझे राजहंस राजकुमार ऐशिया पात्राच्या ठाई रज अभिलाषी अभिमाने करुण इष्टापासून अनिष्ट घातले देवता क्षोभ पात्रक्षोभ भूतक्षोभ अभिमानियाचा क्षोभ जोडला स्वामी राया मला सकळ दोषापासून सोडवावे मळला चोरतो तुम्ही काळबोटाचे पतिताचे तो मी नखाग्रापासून केसाग्रापर्यंत सकळ दोषाचे चुळबळीत भरलो आहे स्वामी राया तुम्ही मला एक जन्म मागता तो मी तुम्हास न देऊन विश्व व्यवहारास कुपात्रास साजात्यास दिला तेने अशेष देवता चक्राचे चतुर्विध कर्मफळी भ्रमणी पडलो देवा मार्गाची लाज धरली नाही काक सुकाराच्या पांतीचा मी काक शुक्राच्या पांतीचा मी परमार्थी संसारा सार निवडता मी कित्येकांना धर्मापासूनी धर्म अनिष्ट घातले तेने करून स्वामी राज माझ्यावर उदास झाले माझे मुख पाहत नाही
जंतुत्रियांची कवन केली त्यांना भया मरणापासून रक्षले मार्गावर नव्हते उपसर्ग रचले ऐसे माझे ठाई अनंत दोष असती पृथ्वी पाटी केली मेरूची लेखणी केली तरी माझे दोष लिहिता पुरत नाही असे 62,500 दोष माझेच ठाई असती माळेकाराचे दृष्टांते माझे सकळ दोष आपण जाणत आहात हा देव मला घडून मडून योग्य करून एखादा प्रेमाचा उपाय घडवावा मला आपले निज प्रेम द्यावे जी बाबा आपण सर्व मिळून मला या माझ्या सकळ दोषाचा नाश करण्याकरिता प्रार्थना करावी अशी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करीत आहे. बोल 8वा प्रदेश उठा. महाराज जय महाराज जय तु मंगला श्री परमंगल रूपा बाईसाच्या बावा भट्टोबासाच्या देवा औसाच्या स्वामी श्री जगन्नाथा माझ्या सकळ दोषाचा म्हणजे जाई बावी दोषाचा माझा प्रसव मोडावा. मी निमित्त दोष जाई बावी साधी दोष आचरले ईश्वरावर गुरुवर मार्गावर चतुर्विध साधनावर विपरीत बुद्धी केली निंदा चुगली चहाडी टाकुली वाहिली आत्मप्रशंसा केली तुमच्या काही वचनाचे अनुष्ठान घडले नाही न पुसत क्रियेचा वाहू स्थान काळ पात्र चुकविले नाही अवसर काळी रजतम ओढविले संपूर्ण वाराणसी जोडली ऐसा मी अध्यम नखग्रापासून केसाग्रापर्यंत चुळबळीत दोषाने भरलो आहे. अखंड रजतमाचे उल्लेख करीत राहतो ऐसा जिताच प्रमाद्यानी परश्री संताप अनेकाच्या गुणे असं आनेपण सहा असाध्ये अनेकाचे वर्म उघडे करीत आम्ही पक्क कखाया अपक्क दंड झाला. दर्शनाचे स्थान प्रसादाचे अवेर करिता मी
वृत्तीपरायण हिंसापरायण आलिंबन परायण मी ऐसा मी अनंत दोषाने भरलो आहे। माझ्या अशा आचरणाने कर्मराहाटीचे अनुकूल जन प्रतिकूल झाले। नामधारक वेदवंत वासनिकांना धर्मावर विपरीत केले। ज्ञानियाची प्रतीती पातळ केली। एकाशी इष्टापासून काढले अनिष्टी घातले। ऐसा मी परतारक क्रूर निष्ठुर कृतज्ञ माझ्या दोषाचा अनंत नाही। मी गोसावी आते विसरलो अविद्ये माझी गुंतलो। आता माझी गोसावी केसने कवन केली। जेने आला अनुसरणाची बुद्धी झाली। ईश्वर समान पात्राचा योग घडविला। परिमी अधम निर्वेद नाही अनुताप नाही अनुशोच नाही आर्त नाही। देवे करावे ते केले परी मी आपला कड न करी। तरी कृपा धर्म अंगी करुण माझे सर्व दोष फेडावे। दोष फेडावे संसार दुःखापासून रक्षावे जी। जिव्हा रोग माळिनी रक्षली तैसे माझा संसार रोगापासून रक्षावे जी। सारंग पंडिताची ज्वर निवृत्ती केली तैशी मजा तिन्ही तापापासून रक्षावे जी। पंचकवळाचार्या गृह निवृत्ती कारकामज सकळ ग्रहापासून रक्षावे जी। रे नायकाची सकळ दोषाची कुठे गेलो तुम्ही खालीवर उपद्रवापासून रक्षावे जी। पानू नायकाचा वात दौडीला गंगे बुडता साधा तारिले तैसे मजया। संसार सागराच्या दुःखापासून सोडवावे जी। जैसे 6 मास चिंतन करून त्रिदोष नासून योग्य केले तैसे माझे सकळ दोष नासून मला आपल्या प्रेम करता योग करावे जी। जैसा एकांकीच्या भक्ताचे नित्य नासून प्रेम दिले तैसे माझे नित्य नासून प्रेमास पात्र करावे। असे ईश्वराला प्रार्थना करा की तुमचं मला प्रेमदान घडलं पाहिजे असा योग आणा अशी ईश्वराची प्रार्थना करा। साधन दात्यास माझे सकळ अपराध बोलास पोटी समावून पदरात घ्यावे सांगा। तुमच्या शब्दाने माझे सर्व अपराध सामावून माझा स्वीकार करते। प्रेमोपाय घडवून पूर्णरूपी आपली भेट देऊन आपले निज प्रेम द्यावे जी। असे ईश्वराला प्रार्थना करा। महाराज स्वामी श्री चक्रधरा अनंत सृष्टी मज ज्ञान दिले परंतु अनंत सृष्टी तुम्ही जीवाला ज्ञान दिले पण ते ज्ञान मी दौडिलं आणि अनंत सृष्टी तुम्हाला मी शिलविले
माझ्याकरता तुम्हाला किती कष्ट पडतात तरी मी याचा काही उपकार जाणला नाही आणि जवळजवळ ज्ञान